कसलं लग्न आणि कोणता नवरा? मुक्ते, मला न विचारता माझ्या भांगात कुंकू भरलं म्हणजे झालं का लग्न? आई, ज्या कुटुंबात माझ्या तिरस्कार केला गेला, मला तुच्छ वागणूक दिली, माझ्या अण्णांचा अपमान केला, माझ्या भावाच्या तोंडासमोरची थाळी हिसकावून घेतली, त्या कुटुंबाचं मी भागवायचं? मुक्ते तू काय बोलती? मला काही कळत नाहीये. आई, तुला कळायची काहीच गरज नाहीये. जे घडलं ते एक वाईट सपान होतं असं समजायचं. हे कुंकू सुद्धा. मुक्ते, हे काही असो, असं स्वतःचं कुकू स्वतः पुसू नकोस. अशुभ घडतं. हे काय घडायचं ते घडू दे. मला नको आहे कुंकू. मुक्ते, कुकू पुसू नकोस. कोण आहे तो पोरगा? इथून पुढे मुक्ताच्या गावचा परिसर सुरू होतोय. तर पुढचा प्रवास मी एकट्यानेच करेन. तू परत जा. नाही यार भावा, असं कसं? हे बघ, अरे मला तुझा जीव धोक्यात घालायचा नाहीये. तिथे काही होऊ शकतं. खरं सांगायचं तर भावा, जरा आतून टरकलोच होतो. हे म्हणजे तू आता परत जा म्हणलं तेव्हा मला खरं तर आनंदच झालाय. पण तुझी लय काळजी वाटते यार. माझी काळजी करू नकोस. हे बघ, मला आता कसलीच भीती राहिली नाही. आणि भीती नाही याचा अर्थ माझ्यात ताकद आली. त्यामुळे आता कितीही मोठं संकट येऊ दे, मी लढणार. काळजी घे भावा. अरे मन ना. ए ए काय झालं? मुंगळा गुतला काय? आम्हाला एक गुरुगुरत आहे. अहो युवराज भाऊंचा फोन आहे. हॅलो भैरू, तुझ्यासाठी एक नवीन काम आलंय. फक्त मुक्ताला संपून चालणार नाही, त्या सारंगला सुद्धा संपवायला हवं. काय? सारंग? हो, तो सारंग तर सारखा मध्ये मध्ये येतोय. आणि तू कितीही रावसाहेबांवरती जीव टाकलास ना, तरी सारंग त्यांचा सख्खा मुलगा आहे. त्यांचा जीव त्याच्यावरच असणार. म्हणून सारंगला संपून टाकायचं, म्हणजे तू एकटाच या घरातला वारसदार. सगळ्यांना वाटेल रावसाहेबांनी त्या मुलीबरोबर स्वतःच्या मुलाचा सुद्धा जीव घेतला. भैरू, 1,00,000 रुपये दे, पण यावेळेस अजिबात चूक नकोय मला. अजिबात नाही. 1,00,000? बोला ना, काय करायचंय? स्पीकरवर टाक. भैरू, तुझ्या आजूबाजूला अजून कोणी आहे का? शेठ, मी कांता शेठ. कांता? काय काम असेल ना तर मला सांगा. या बहिरीकडून एकट्याच्यानं होणार नाही. आणि मुक्ताच्या फॅमिली बद्दल असेल ना तर मला सांगा. कारण मा इतका त्यांचा राग दुसरा कोणीच करत नाही. काम एकदम चोख होणार. मुक्ताला संपवायचंय. आणि सारंगला सुद्धा. सारंग? रावसाहेबांचा मुलगा. दोघांचे नामोनिशान दिसले नाही पाहिजेत. सारंग त्या मुक्ताच्या मागे मागे तिकडे आलाय. दिसला की संपून टाका. आपण छोट्या मालकांना. हो हो, संपून टाक. संपून टाका. संपून टाका त्या मुक्ताला. त्यासाठी तिचं घरदार जाळावं लागलं तरी बेहत्तर. अख्खच्या अख्खं कुटुंब तिचं
जळून खाक होऊ दे. या रावसाहेब नगरकरला नडण्याचे परिणाम काय होतात हे कळलंच पाहिजे. कळलं? हो दादा. माणसाने रस्ता तर हाच सांगितला होता. कोणाला तरी विचारायला पाहिजे. कांताशेठ योच त्यो शिकार सवतावून चालत येते. ते आत्माराम शिंदेचं घर कुठे सांगता येईल का? ते संबळवादक आहेत आणि त्यांची मुलगी आहे मुक्ता. तू तर शहरात ना आलेला दिसतोय. मग गावातल्या पुरीकडे काय काम आहे? त्याच तू भैरू आहेस ना? आमच्या घरी आला होतास. दादा तूच आमच्यासाठी आजचा स्पेशल पाहुणा आहे. तर बघ तुला कशी स्पेशल ट्रीटमेंट देतो ते. कशाला पाय तुला मुक्ता? शेपूट हलवत आला का माग? ए नीट तोंड सांभाळून बोला. हा तुम्ही तरी सांगा काय घडलंय नक्की. कोण आहे तो पोरगा? ते सांग कोण आहे तो पोरगा? आई, काल छोट्या मालकांचा साखरपुडा होता.